11th ॲडमिशन 2024-25चे अर्ज सुरू झालेले आहे। 15 तारखेपर्यंत तुम्हाला पार्ट 1चा फॉर्म फिल करायचा आहे आणि 16 तारखेपर्यंत तुम्हाला पार्ट 2चा फॉर्म फिल करायचा आहे। तर ज्याही विद्यार्थ्यांचे अर्ज बाकी असेल ते त्यांच्या डिव्हिजनमध्ये जाऊन त्यांचे अर्ज भरू शकतात। पार्ट 1 कसा भरायचा याचा सुद्धा व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवर व या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे आणि त्यानंतर पार्ट 2 सुद्धा कसा भरायचा याचा व्हिडिओसुद्धा आपल्या यूट्यूब चॅनलवर व टेलिग्राम चॅनलवर सुद्धा उपलब्ध करून दिलेला आहे आणि या डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा दिलेला आहे। तर तुम्ही तो व्हिडिओ बघून तुमचा अर्ज करू शकता। तर 15 तारखेच्या तुम्हाला अर्ज कंप्लीट करायचा आहे। तर आता विद्यार्थी कमेंट्स करताय की जे कॉलेजचे नाव टाकून झालेले आहे तर यानंतर आता जे कॉलेज अलॉटमेंट कधी होणार आहे तर याबद्दलची अपडेट आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे। तर कॉलेज अलॉटमेंटला अजून तरी वेळ आहे। तर बघा, ज्याही विद्यार्थ्यांनी पार्ट 1 आणि पार्ट 2 भरलेले आहे म्हणजे कॉलेजचे नाव जे ऑप्शन टाकायचे टाकले आहे तर त्यांची जी लिस्ट आहे म्हणजे पहिलं जे कॉलेज अलॉटमेंट आहे हे तुम्हाला 26/6/2024ला साईडवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे। म्हणजे पहिलं अलॉटमेंट हे 26 तारखेला होणार आहे आणि त्या अगोदर यामध्ये संपूर्ण ज्या अपडेट आहे ह्यासुद्धा तुम्हाला दिल्या जाणार आहे। तर बघा, 15 तारखेपर्यंत पार्ट 1 फिल करायचा आहे आणि त्यानंतर 16 तारखेपर्यंत तुम्हाला पार्ट 2ची वेळ दिलेला आहे। तर 16 तारखेपर्यंत तुम्हाला पार्ट 2 सुद्धा फिल करायचा। बघा, इथे तुम्ही जो टाइम टेबल दिला आहे तो बघू शकता आणि त्यानंतर 18 तारीख ते 21 तारखेमध्ये जेही तुम्ही फॉर्म भरलेले आहे यांच्या ज्या आहे गुणवत्ता यादी साईडवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे आणि गुणवत्ता यादी त्यांच्याच लागणार ज्यांनी पार्ट 2 जो फॉर्म आहे हा लॉक केलेला आहे। जे विद्यार्थी फॉर्म लॉक करणार नाही त्या विद्यार्थी गुणवत्ता यादीमध्ये व कॉलेजच्या अलॉटमेंट लिस्टमध्ये त्यांचे नावसुद्धा येणार नाही आहे। म्हणून फॉर्म भरल्यानंतर फॉर्म लॉक करणे हे खूप गरजेचं आहे। जे विद्यार्थी लॉक करतील तेच ॲडमिशन प्रोसेसमध्ये असणार आहे, बाकी सर्व बाद केल्या जाणार आहे। तर त्यानंतर जे अंतिम गुणवत्ता यादी आहे ही सुद्धा साईडवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे आणि ती असणार आहे 21 तारखेला आणि त्यानंतर 22 तारखेला डाटा प्रोसेसिंगसाठी वेळ दिला गेलेला आहे आणि 26 तारखेला तुमचं जे पहिले अलॉटमेंट लागणार आहे। तर अशा प्रकारे जे विद्यार्थी कमेंट्स करत आहे की अलॉटमेंट कधी लागणार तर अलॉटमेंट 26 तारखेला लागणार आहे। जो टाइम टेबल साईडवर उपलब्ध आहे या टाइम टेबलनुसार जर टाइम टेबलमध्ये कोणते चेंजेस आले तर त्याप्रमाणे तुम्हाला अपडेट दिल्या जाणार आहे। त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ज्यांचे पार्ट 1 बाकी असेल त्यांनी पार्ट 1 फिल करा, त्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करा आणि लगेच पार्ट 2 सुद्धा फिल करा। कारण 16 तारीख ही लास्ट डेट दिलेली आहे। यानंतर डेट वाढेल का तर अशा प्रकारे कोणतीही अपडेट कुठेही उपलब्ध करून दिलेली नाही आहे। तर 16 तारखेच्या आत पार्ट 2 लॉक करणं हे गरजेचं आहे आणि जो लॉक करेल त्याचेच फॉर्म ग्राह्य धरण्यात येणार आहे। तर 11th ॲडमिशनबद्दल जेही पुढील अपडेट येईल ती तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे। त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा।